ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. अर्जुनाची शंका, मनुष्य पापाचरण का करतो. ओव्या आहेत 230 ते 238 आणि गीतेचा श्लोक आहे 36. मागच्या श्लोकात श्रीकृष्णाने परधर्म भयावह आहे असं सांगून परधर्माचं आचरण करू नये असे अर्जुनाच्या मनावर बिंबवलं होतं. त्या उपदेशाला अनुरूप असा प्रश्न अर्जुन या श्लोकात भगवंतांना विचारत आहे. श्लोक 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, तर मग स्वतःची इच्छा नसतानाही व जणू काही बलाने नियुक्त केलेला हा पुरुष प्रेरित होऊन पापाचरण का करतो. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ शारंगपाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देव. सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, माझी एक विनंती आहे, ऐका. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले, परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले, परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. तर देवा हे असे कसे की ज्ञान्यांची ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते. सर्वज्ञ जे होती ते उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. ज्यांना सर्व कळते व ज्यांना उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्माच्या आचरणाने स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात. बीजा आणि भूसा अंधू निवाडा नेणे जैसा, नावेक देखा नाही तैसा बरळे कापा. आंधळा ज्याप्रमाणे धान्य व कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी कधी डोळसालाही कळत नाही, असं का व्हावं. जे असता सांगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत. सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा पुन्हा लोकात येऊन राहतात. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुई जती तयाची माझी. आपण स्वतः पापांना चुकवण्याकरता लपून बसतात. तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडवणी ठाके जीवेसी, चुकविती ते गिवसी तया तेची. ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. ऐसा बलात्कारू एको दिसे, तो कवणाचा येथा आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. अशी एक बळजबरी दिसून येते. ही येथे कोणाची जबरदस्ती आहे हे देवानी मला सांगावे, असं अर्जुन म्हणाला. श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून अर्जुनाच्या मनात शंका आली की स्वधर्माने वागणे हितकर असतं, मनुष्याला ते पटतही असतं. पण काही वेळा मनुष्य आपला स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण करण्यास प्रवृत्त होतो. त्याचे कारण काय असावं. स्वतःची इच्छा नसतानाही तो असे का वागतो. ज्ञानदेवानी 230 व 231 या 2 ओव्यात अर्जुनाचं म्हणणं सांगून 36व्या श्लोकाशी त्याची संगती लावलेली आहे. तसंच श्लोकातील पुरुष या शब्दाचा अर्थ ज्ञानी व जाणता पुरुष असा केलेला आहे. पापाचरणामध्ये मार्ग सोडून वर्तणे, परधर्म स्वीकारणे यांचाही समावेश करून व्यापकता वाढवलेली आहे. एकूण त्यांचा अर्थ कर्मयोगाला अनुरूप व गीतेतील विवेचनाला धरू नये. ज्ञानदेवांनी अर्जुनाची ही शंका अधिक स्पष्टपणे मांडली आहे. अज्ञानी लोक स्वधर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारतात हे एक वेळ पटू शकतं, कारण ते बोलून चालून अज्ञानीच असतात. पण काही वेळा ज्ञानी लोक सुद्धा परधर्माचा आश्रय करतात.
स्वधर्मापासून भ्रष्ट होतात व भलताच मार्ग स्वीकारतात असं दिसून येतं. धान्य व कोंडा यातील फरक अंध मनुष्याला कळणार नाही हे एक वेळ पटू शकतं, पण काही वेळा डोळस मनुष्याला सुद्धा कळत नाही असं दिसून येतं. तर असं का व्हावं? मोक्षप्राप्ती करता कर्मसन्यास करून मनुष्य वनात जातो आणि पुन्हा अरण्य सोडून संसारात येतो, किंवा जड भरतासारखा वनातच वेगळा संसार थाटतो. पाप हातून घडू नये म्हणून प्रयत्न करायचा, तर ते पाप पुन्हा त्याच्या हातून नकळत का होईना केलं जातं. जे जे टाळायला जावं ते परत बोकांडी येऊन बसतं. हे असं का व्हावं? स्वधर्म सोडून परधर्म आचरण्याची इच्छा का व्हावी? या गोष्टी कोणाच्या बळजबरीने होतात असं अर्जुनानं भगवंतांना विचारलेलं आहे. ज्ञानदेवांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते वेगवेगळ्या व अनुरूप अशा संज्ञा तयार करतात, म्हणजे नावं तयार करतात. इथं त्यांनी 230व्या ओवीत श्रीकृष्णांना समस्त सुर शिरोमणी म्हणून संबोधलेलं आहे. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ शिरोभूषण असलेले असा त्याचा अर्थ आहे. ते जी संबोधनं तयार करतात त्यावरून त्यांचा श्रीकृष्णांच्या विषयीचा भाव प्रकट होतो. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवंत पुढच्या श्लोकात देणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.